नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव प्रकाशन पुणेमध्ये मी आपलं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण अभिनव इयरबुक 2024 या पुस्तकाचं वाचन करत आहात आणि या पुस्तकामध्ये पहिल्या 10 टॉपिकचं तुम्ही वाचन केलेलं आहे आणि 10 टॉपिकचे व्हिडिओ देखील आपण पाहिलेले आहेत। तर आजचा व्हिडिओ आपण पाहूया टॉपिक 11, चर्चेतील व्यक्तिमत्वे, अलीकडे निधन झालेल्या प्रमुख व्यक्ती भाग 2। पाठीमागील 1-1.5 वर्षामध्ये ज्या ज्या व्यक्तींचं निधन झालं तर त्या व्यक्तीवर आयोगाकडून प्रश्न विचारले जातात। मागील 5-6 वर्षांचा जर आपण विचार केला तर आयोगाकडून दरवर्षी एका तरी व्यक्तीवर प्रश्न विचारला जातो, एक तर विशेष कामगिरी केलेले किंवा निधन झालेले। तर ज्यांचं मागील 1-1.5 वर्षामध्ये निधन झालं अशा व्यक्तीचं भाग 1 आपण ऑलरेडी पाहिलेला आहे। त्यामध्ये 7-8 व्यक्ती आपण दिलेले आहेत। जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही स्क्रोल करून खाली जाल, एक 8-10 व्हिडिओ स्क्रोल करून खाली जाल तर तुम्हाला भाग 1 याचा मिळेल। आज आपण भाग 2 पाहू, याच्यामध्ये काही व्यक्ती पाहू। तर ज्या निधन झालेल्या व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याची एक रूपरेषा पाहू। सुरुवातीला ती व्यक्ती कोणत्या राज्याची होती, त्यानंतर त्या व्यक्तीने कोणती पदवी भूषवलेली होती, त्या व्यक्तीने पुस्तकं कोणती लिहिली होती, काही रिसर्च केलेले असेल तर ते, आणि त्या व्यक्तीला कोणते पुरस्कार किंवा सन्मान प्राप्त झालेले आहेत त्या बाबीवर देखील प्रश्न विचारले जातात। पाहूया आपण इथे काही व्यक्ती। पहिले न्यायमूर्ती फातिमा बीबी, तर यांची ओळख म्हणजे कशामुळे चर्चेत होत्या त्या किंवा काय प्रसिद्ध त्यांनी काम केलेलं आहे। तर फातिमा बीबी या भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियाई देशात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बनणाऱ्या पहिल्या महिला होत्या। न्यायमूर्ती, मुख्य न्यायाधीश नव्हे, न्यायमूर्ती किंवा न्यायाधीश। तर त्या केवळ भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्याच पहिल्या महिला न्यायाधीश नव्हत्या, तर संपूर्ण आशियाई देशात, आशिया खंडातील संपूर्ण देशाचा विचार करता त्या कोणत्याही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या पहिल्या महिला होत्या। त्यांचा जन्म 30 एप्रिल 1927 त्रावणकोर, केरळ, लक्षात असू द्या राज्य त्यांचं केरळ, आणि त्यांचं निधन झालं 23 नोव्हेंबर 2023 रोजी कोल्लम, केरळ इथं 96व्या वर्षी। आणखी कारकीर्द पाहू त्यांची काय होती। 1983 साली केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बनल्या त्या, आणि हा टप्पा गाठणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश बनल्या। फक्त पहिल्या महिला न्यायाधीश नव्हे तर पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश, त्यांच्या अगोदरही महिला न्यायाधीश बनल्या होत्या केरळ उच्च न्यायालयाच्या, परंतु त्या पहिल्या मुस्लिम न्यायाधीश होत्या। ऑक्टोबर 1989 ते 1992 या काळामध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं। याशिवाय 1993 साली केरळ मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं, आणि त्याच राज्यात त्या जन्मल्या होत्या, त्याच राज्याच्या मागासवर्गीय आयोगाच्या त्या अध्यक्ष बनल्या। 1993 ते 97 दरम्यान राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्य म्हणून त्यांनी काम केलं होतं। कदाचित मल्टी स्टेटमेंटमध्ये चुकीचे स्टेटमेंट दिले जाऊ शकते की राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या त्या अध्यक्ष होत्या, तर त्या कोण होत्या, सदस्य। 1997 ते 2001 या कालावधीमध्ये त्यांनी तामिळनाडूच्या 11व्या राज्यपाल म्हणून पदभार पाहिला। व्हेरी इम्पॉर्टंट, कारण त्यांचा जन्म हा केरळचा आहे। केरळच्या मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं, आणि केरळच्या शेजारीच असणाऱ्या तामिळनाडू राज्याच्या त्या 11व्या राज्यपाल होत्या, त्यामुळे तामिळनाडू हे राज्य विशेष लक्षात असू दे। पुढची व्यक्ती पाहू, इथं तुम्हाला इमेजमध्ये दिसतच आहे, जागतिक कीर्तीचे रणनीतिकार हेनरी किसिंजर। तर केवळ निधन झालेल्या भारतीय व्यक्तीवरच प्रश्न विचारले जातात असं नव्हे मित्रांनो, तर जागतिक लेवलला एखादी व्यक्ती खूप चर्चेत असेल आणि त्यांचं मागील 1 वर्षात निधन झालेलं असेल तर त्यावरही आयोगाकडून प्रश्न विचारले जातात। तर हेनरी किसिंजर यांचं निधन झालेलं आहे नुकतंच, त्यांच्याविषयी पाहू। शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, दोन्ही पद लक्षात असू द्या, माजी परराष्ट्र मंत्री आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते ते। त्यांचा जन्म 27 मे 1993 फ्युर्थ, जर्मनी या देशामध्ये झाला होता, परंतु ज्यावेळी हिटलरची लष्करशाही वगैरे तिथे सुरू झाली त्यावेळी तिथून ते निर्वासित झाले आणि अमेरिकेमध्ये येऊन स्थायिक झाले। त्यांचं निधन 29 नोव्हेंबर 2023 रोजी केंट, अमेरिका येथे झाला होता। वयाची 100 वर्ष त्यांनी पूर्ण केलेली होती। जर्मनी व अमेरिका अशा दोन्ही देशांचे नागरिकत्व त्यांना लाभले होते, कारण त्यांचा जन्म हा जर्मनीचा होता आणि नंतर ते अमेरिकेत येऊन स्थायिक झाले, त्यामुळे दोन्ही देशांचं नागरिकत्व त्यांना होतं। 1969 ते 75 दरम्यान त्यांनी अमेरिकेचे 7वे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहिलं होतं।
आणि 73 ते 77 दरम्यान अमेरिकेचे 56वे राज्य सचिव, ज्याला सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हटलं जातं, ते राज्य सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, ते जगात का चर्चिले गेले, तर शटल मुत्सद्देगिरी किंवा शटल डिप्लोमसी त्याचे जनक होते. शटल डिप्लोमसी काय आहे ते थोडक्यात पाहू. जर दोन देशांमध्ये काहीतरी संघर्ष चालू असेल, जसं की आता इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये चालू आहे, मागील 2 वर्षापासून युक्रेन आणि रशियामध्ये चालू आहे, तर असं दोन देशांमध्ये जर संघर्ष चालू असेल, युद्ध चालू असेल, लढाई चालू असेल, तर त्या दोन्ही देशांच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी घेणे आणि प्रत्येक भेटी दरम्यान त्यांच्यामधला संघर्ष निवळण्यास, संघर्ष कमी करण्यास मदत करणे आणि त्यांच्यामध्ये शांती प्रस्थापित करण्याचं काम करण्याच्या डिप्लोमसीला, करण्याच्या पॉलिसीला शटल डिप्लोमसी असं म्हटलं जातं. दोघांची वैयक्तिकरित्या भेट घेऊन त्यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित करणे. तर अशा प्रकारचं जर्मनी आणि अमेरिका यांच्यामध्ये त्यांनी शांतता प्रस्थापित केली होती. त्यामुळे 1973 साली त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देखील देण्यात आला होता. तर हा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे त्यांना मिळालेला, जर्मनी आणि अमेरिकेच्या संबंध सुधारण्यासाठी, तो लक्षात असू द्या. पुढचे व्यक्ती पाहू. ज्येष्ठ दिग्दर्शक सतीश कौशिक, चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती. तर ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार, विनोदवीर अशी त्यांची ओळख होती. म्हणजे ते ऍक्टर देखील होते, प्रोड्युसर देखील होते, डायरेक्टर देखील होते, इत्यादी भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आहेत. त्यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी महेंद्रगड, हरियाणा राज्यामध्ये झाला होता आणि त्यांचं निधन 9 मार्च 2023 रोजी दिल्लीमध्ये झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा निधन झालेला आहे, वयाच्या 66व्या वर्षी. त्यांचा जन्म हरियाणाचा, निधन दिल्लीमध्ये झालं. पाहूया त्यांची कारकीर्द काय. 1983 साली मासूम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं. म्हणजे ॲज अ ॲक्टर म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता मासूम. 1993 मध्ये प्रदर्शित झालेला रूप की राणी चोरों का राजा हा जो चित्रपट आहे, तर या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. म्हणजे ॲज अ डायरेक्टर म्हणून त्यांचा पहिला चित्रपट रूप की राणी चोरों का राजा. निर्माता, आता प्रोड्युसर म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता मिस्टर बेचारा, 1986 साली प्रदर्शित झालेला. आणि याशिवाय त्यांनी मन उधान वारा या मराठी चित्रपटाची निर्मिती देखील केलेली आहे. म्हणजे हिंदीशिवाय मराठी चित्रपट देखील त्यांनी निर्माण केलेला आहे. जरी त्यांचा जन्म हरियाणाचा असेल तरी मराठी चित्रपटाची निर्मिती करणं ही एक मोठी गोष्ट आहे. तर असे तिन्ही चित्रपट लक्षात असू द्या. ऍक्टर म्हणून पाहिला मासूम, दिग्दर्शक म्हणून पाहिला रूप की राणी चोरों का राजा आणि निर्माता म्हणून पाहिला मिस्टर बेचारा. आगामी काळात प्रदर्शित होणारा कागज 2 म्हणजे कागज नावाचा चित्रपट ऑलरेडी प्रदर्शित झालेला आहे, पण कागज 2 नावाचा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. तर कागज 2 हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरणार आहे. 1990 आणि 1997 असा 2 वेळा त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे. पुढची व्यक्ती पाहू. हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर. तर एक समाज प्रवर्तक म्हणून त्यांच्याविषयी आपण माहिती पाहू. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे, तसेच वारकरी संप्रदायाचा महिमा देश विदेशापर्यंत नेऊन पोहोचवणारे ज्येष्ठ कीर्तनकार होते बाबा महाराज सातारकर. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातारामध्ये झाला होता, पण त्यांना सातारकर म्हणून देखील ओळखलं जायचं. त्यांचं निधन 26 ऑक्टोबर 2023 रोजी झालं. त्यांचं मूळ नाव होतं निळकंठ ज्ञानेश्वर गोरे. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. म्हणजे साताऱ्यात जन्म झाल्यामुळे त्यांना सातारकर जरी म्हटलं जात असेल तरी त्यांचं मूळ नाव निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असं होतं. त्यांची काय कारकीर्द होती ती पाहूया. वयाच्या 12व्या वर्षापासून मुंबई आकाशवाणीवर गायनास त्यांनी सुरुवात केली आणि त्या अगोदर वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण देखील त्यांनी घेतले होते. म्हणजे इथं गायनं तर 12 वर्षापासून सुरुवात केली, त्याशिवाय त्यांनी वकिलीचे देखील शिक्षण घेतलेले होते. हे एक एक्सेप्शनल बाब आहे, ती लक्षात असू द्या. 1983 मध्ये जनसेवेसाठी त्यांनी श्री चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली होती आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनासोबतच लाखो लोकांना वारकरी संप्रदायाची शिक्षा देत व्यसनमुक्त केले. व्यसनमुक्तीसाठी भारतामध्ये ते खूप प्रसिद्ध होते. व्यसनमुक्तीसाठी विशेष त्यांची ओळख होती. तर या संस्थेतून त्यांनी लाखो लोकांची व्यसनमुक्त केलेल्या लाखो लोकांना. याशिवाय 1994 साली त्यांनी
ज्ञानपीठ प्रतिष्ठान नावाची संस्था देखील स्थापन केली आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्यांनी जे व्यसनमुक्तीचं कार्य केलं त्यासाठी 2003 साली महाराष्ट्र सरकारने त्यांना व्यसनमुक्ती पुरस्कार देऊन सन्मानित केलं। याशिवाय इतर जे त्यांना पुरस्कार मिळाले तर ते आपण तिथे इयरबुक मध्ये डिटेल दिलेलेच आहेत। त्यानंतरची व्यक्ती पाहू आपण, संशोधन क्षेत्राशी संबंधित किंवा सांख्यिकीशी संबंधित CR राव। तर यांचं पूर्ण नाव होतं कल्याणपुडी राधाकृष्ण राव। साऊथकडचे नाव असे असतात तर पूर्ण नाव पण विचारले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे लक्षात असू द्या, कल्याणपुडी राधाकृष्ण राव। तर ते प्रख्यात भारतीय अमेरिकन सांख्यिकी तज्ञ होते, स्टॅटिस्टिशियन। म्हणजे भारतामध्ये जन्मानंतर त्यांनी अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं म्हणून भारतीय अमेरिकन असं म्हटलेलं आहे। तर त्यांचा जन्म सप्टेंबर 1920 ला हुविना हडगाळी इथं झाला। त्यावेळेचे मद्रास प्रांत आता सध्या कर्नाटक राज्यामध्ये आहे हुविना हडगाळी। त्यांचं निधन 22 ऑगस्ट 2023 रोजी वयाच्या 102व्या वर्षी न्यूयॉर्क अमेरिका इथं झालं। काय त्यांची कारकीर्द आहे तर ती पाहू। तर पूर्वी त्यांना भारतीय नागरिकत्व होतं, नंतर त्यांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलं। तर संख्याशास्त्राबरोबरच जनुकीय विज्ञान, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र अशा विषयांचा त्यांचा अभ्यास होता, ज्यामुळे ते जिवंत आख्यायिका म्हणून ओळखले जात होते। संख्याशास्त्रामध्ये जागतिक लेवलला खूप त्यांची ख्याती होती। त्यांना प्राप्त पुरस्कार पाहू काही। 1968 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला, 2001 साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला। त्यानंतर वैज्ञानिक क्षेत्रातला अत्यंत महत्त्वाचा असा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे। याशिवाय अमेरिकेतला वैज्ञानिक क्षेत्रातला अत्यंत प्रख्यात असा पुरस्कार नॅशनल मेडल ऑफ सायन्स हाही त्यांना 2001 साली मिळाला। आणि अत्यंत रिसेंट म्हणजे 2023 चा आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार, इंटरनॅशनल स्टॅटिस्टिक अवॉर्ड देखील त्यांना मिळालेला आहे। आणि हा पुरस्कार संख्याशास्त्रातील नोबेल पुरस्कार म्हणून देखील ओळखला जातो। तर CR राव का चर्चेत आहे, एक म्हणजे त्यांचं 2023 ला निधन झालं आणि दुसरं म्हणजे त्यांना 2023 लाच आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार देखील मिळाला होता। तर दोन्ही बाबीमुळे ते चर्चेत आहे। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक आणि शेअर करा, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं नोटिफिकेशन देखील ऑन करा, जेणेकरून पुढच्या टॉपिकचे जे व्हिडिओ आहेत तर ते अपलोड झालं की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, तुम्ही पटकन ते पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, अभिनव इयरबुक 2024 ला महाराष्ट्रातून अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद तुमचा लाभत आहे, त्याबद्दल तुमचे आभार। आणि तुमच्याकडून काही सजेशन पण मला येऊ द्या, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये ते आपण इन्क्लूड करू शकतो। या व्यतिरिक्त समग्र बुद्धिमत्ता चाचणी हेही पुस्तक आपलं मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि सरळ सेवेसाठी सुगम गणित हे पुस्तकही बाजारात उपलब्ध आहे। MPSC च्या मुलांसाठी समग्र अंकगणित हे सेपरेट पुस्तक आहे आणि केवळ सरळ सेवेसाठी सुगम गणित हे पुस्तक आहे। तरी सर्वचे सर्व पुस्तकही दर्जेदार आहेत। तुम्हाला तोंडी सांगून विश्वास ठेवतालाच असं नाही आणि ठेवूही नये, तर मार्केटमध्ये जा, त्याला चाळा, तपासा, त्याचा दर्जा पहा, आयोगाचे आलेले प्रश्न वगैरे किती घेतलेले आहेत ते पहा आणि त्यानंतरच ते खरेदी करा। तर आपला या YouTube चॅनल व्यतिरिक्त अभिनव प्रकाशन पुणे नावाचं टेलिग्राम चॅनल देखील आहे, तेही जॉईन करा। तिथं वेळोवेळी अपडेट होणारे ज्या न्यूज आहेत किंवा कात्रण आहेत ते आपण टाकत असतो। शिवाय नवीन YouTubeचा व्हिडिओ जर शूट केला तर तेही आपण तिथे अपलोड करत असतो। तर इथं आपण अभिनव इयरबुकचं सॅम्पल कॉपी आणि त्याच्या Amazonची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ते सॅम्पल कॉपी पाहू शकता। आणि ते जर पुस्तक खरेदी करायचं असेल तर ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता। ऑफलाईन महाराष्ट्रात सर्व दुकानावरती तो उपलब्ध आहे। अशाच प्रकारे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू। धन्यवाद।